डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या वतीनं दरवर्षी ज्या क्रीडा स्पर्धा भरवल्या जातात आणि आयोजन केलं जातं ते आंतर महाविद्यालयीन सेंट्रल झोन कबड्डी स्पर्धा। या स्पर्धेच्यासाठी उपस्थित सर्व मंचावरील सर्व मान्यवर, कटारे सरांपासून पंडित सरांपासून आलेले सर्व कोच, विद्यापीठाचे सर्व कोच, गौर सर, स्थानिक आमचे सगळे प्राध्यापक वृंद आणि उपस्थित बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र आणि खास करून खेळाडू मित्रांनो, आपल्याला 11-12 वाजता सुरू करायचं होतं, पण बघता बघता तास, दीड तास, 2 तास उशीर झाला आणि त्यामुळेच अजिबात वेळ न घालवता आमच्या सगळ्या क्रीडाप्रेमी मित्रांना या ठिकाणी या होणाऱ्या स्पर्धेसाठी मी खूप मनापासूनच्या शुभेच्छा देतो। त्यांच्या एक खिलाडी वृत्ती या ठिकाणी मैदानावर दिसेल अशी अपेक्षा करतो, कारण मी तरी एवढंच, मला खेळाविषयी मनापासूनची आवड आहे आणि ती 2 माध्यमातून। खरं तर खेळ हा आपल्या सगळ्यात आता माझा श्रीमंतीची व्याख्या सुद्धा बदलली। श्रीमंतीची व्याख्या म्हणजे जो सुदृढ आणि निरोगी असेल तो सगळ्यात श्रीमंत आहे, ही माझी तरी माफक फार गडगंज संपत्ती आहे आणि त्याचं शरीर नीट नाहीये, तो आरोग्य नीट नाहीये, त्याचा अनेक आजार आहेत, व्याधी आहे। मला वाटतं तसल्या पद्धतीचा नागरिक आपल्या भारताला अभिप्रेत नाही आणि म्हणून खेळ हा तुम्हाला सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतो। आणि आज जी एक कीड लागलेली आपल्याला संपूर्ण समाज बांधवांना, आणि ती कीड म्हणजे कोणती, तर आपण जाती, धर्म, पंथ, भाषा सगळ्यांमध्ये विखरले जायला लागले। मला वाटतं मैदानावरचा प्रत्येक खेळाडू आणि त्याची टीम याच्यामध्ये ना जात असते, ना धर्म असतो, ना काही असतं, त्याच्यामध्ये एकच इच्छा असते की ही माझी टीम आहे, हे माझा संघ आहे, हा जिंकला पाहिजे। आणि ती स्पिरिट आज सगळ्या समाज बांधवांमध्ये आली पाहिजे, ही सुद्धा मी खेळांच्या पासून शिकण्याचं काम करणारा एक कार्यक्रम